का करायचे यामागील शास्त्र जाणून घेऊया. मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनाण घातले जातात. मकर संक्रांतीच्या दिनी हे बोरनाणसाठी योग्य आहे, पण काही जण ते रथसप्तमीपर्यंत करतात. वयोगट 1 वर्षाच्या मुलापासून ते 5 वर्षाच्या मुलापर्यंत बोरनाण केले जाते. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा आहे. बोरनाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात. पाटावर बसून त्यांचे औक्षण करतात. बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बतासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते. त्यांनी बाळास आंघोळ घातली जाते. घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात. यालाच बोरनाण असे म्हणतात. बोरनाण का करायचे याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनाण केले जाते. लहान मूल कृष्णाचे स्वरूप आहे आणि त्याचा करी राक्षसाची वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे म्हणून लहान मुलांवर बोरनाण केले जाते. तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फले मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते. म्हणून यात बोर, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू वेचून खाऊन त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे असावे. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट देखील समाविष्ट करतात.